तर बघा आपल्याला आषाढ एकादशीला कोणत्या सेवा करायच्या आहे, मंत्र, स्तोत्रांचं पठण करायचं आहे, अभिषेक कसा करायचा आहे, त्याचबद्दल आपण आजच्या व्लॉगमध्ये माहिती बघणार आहोत. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर बघा येत्या शनिवारी म्हणजेच उद्या 25 जुलैला आषाढी एकादशी आलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे का आता आषाढी एकादशी म्हणजेच अत्यंत पवित्र मानला गेलेला हा दिवस. त्याचबरोबर वारकऱ्यांसाठी हा दिवस खूप जास्त महत्त्वाचा असतो. विठ्ठल म्हणजे पांडुरंगाच्या भक्तांसाठी हा दिवस खूप जास्त महत्त्वाचा असतो. आणि आता बघितलं तर वारीसुद्धा पंढरपूरला पोहोचलेली आहे. त्याचबरोबर पंढरपूरमध्ये चंद्रभागेमध्ये स्नान केलं जातं आणि हेच त्या दिवसाचं खरं महत्त्व असतं. विठ्ठलाचं कधी मुखदर्शन होत आहे याची सगळ्यांना आतुरतेने वाट बघायची असते. यांना सुद्धा आतुरता लागलेली असते. त्याचबरोबर ज्या वेळेस ते दर्शन होतं त्याच वेळेस म्हणतात का एक समाधान आपल्याला निश्चितच प्राप्त होत असतं. कारण वारकऱ्यांसाठी हा आषाढी एकादशीचा पवित्र दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे. डोळ्यासमोर एक गोष्ट येते ती म्हणजेच काय तर पांडुरंगाची आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती. सोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपवास. हा आपल्याला माहिती आहे का या दोन गोष्टी आपल्याला सगळ्यांना करायच्या आहे. आपल्याला या दिवशी देवघरात जे काही पांडुरंगाची मूर्ती असेल, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल किंवा सोबतच विष्णूंची मूर्ती असेल, बाळकृष्णांची मूर्ती असेल, भगवान श्री हरी विष्णूंचा फोटो असेल, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला आपण देवघरामध्ये बसून सुद्धा आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना मंत्र सुद्धा आपल्याला पठण करायचे आहे. अभिषेक कशा पद्धतीने करायचा आहे, सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला या दिवशी पांडुरंगाच्या अत्यंत प्रभावी अशा मंत्राचा मंत्रजप देखील करायचा आहे. या सगळ्यात महत्त्वाच्या सेवा सुद्धा आपल्याला करायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला दिवसभरात जेव्हा जमेल तेवढ्या सेवा जास्तीत जास्त या दिवशी रुजू करायच्या आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा निश्चितच या सेवेचं फळ जे काही आहे ते मिळणार आहे. त्याचबरोबर आता आषाढी एकादशी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. कारण या दिवसापासून आपले भगवान श्री हरी विष्णू हे शेष शयनेतून निद्रावस्थेत जात असतात आणि 4 महिन्यांसाठी आपला कारभार भगवान शंकर सांभाळत असतात. आणि म्हणून आपण आषाढी एकादशी जे कार्तिकी शुल्क एकादशीपर्यंत हा 4 महिन्याचा अत्यंत चातुर्मासाचा जो काही सुवर्ण काळ म्हटला गेलेला आहे तो आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आणि या चातुर्मासात विविध प्रकारचे व्रत वैकल्य सेवा असतात, त्या सगळ्या आपण करत असतो प्रभावी, जेणेकरून कुणी कांदा लसूण सुद्धा वर्ज करत असतं. कारण हा 4 महिन्यांसाठी भरपूर व्रत वैकल्य सेवा आपल्याकडून होत असतात. आणि वर्षभरात जेवढ्या सेवा घडत नाही तेवढ्या ह्या चातुर्मासात घडत असतात, ज्याला आपण चातुर्मास म्हणत असतो, ज्या आपण चातुर्मासात करू शकतो. आता आषाढी एकादशी पासून आपले भगवान विष्णू जर शेष निद्रावस्थेत जात असतील तर 4 महिन्यांसाठी मग जगाचा कारभार कोण बघणार. तर यासाठी आपल्या भगवान विष्णू आषाढी एकादशी दिवशी रात्री ठीक 12 वाजता संपूर्ण जगाचा कारभार जो आहे तो भगवान शंकरांकडे सोपवत असतात आणि ते निद्रावस्थेत जात असतात. आणि कार्तिकी शुद्ध एकादशीपर्यंत, आषाढी एकादशी पासून तर या पवित्र दिवसापर्यंत मात्र देवी देवतांचं ते ज्या व्रतांमध्ये सामावलेलं आहे, पृथ्वी तलावावर त्यांचं खूप जास्त प्रभावी जे काही तेज असतं ते या सगळ्या गोष्टींमध्ये सामावलेलं असतं. वारकऱ्यांसाठी, विठ्ठल भक्तांसाठी, पांडुरंगाच्या भक्तांसाठी, त्याचबरोबर आपल्या सगळ्यांसाठी सुद्धा हा आषाढी एकादशीचा दिवस खूप जास्त महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर आपण बघितलं का इतक्या गर्दीमध्ये जाऊन आपल्याला तरी सेवा करणं किंवा दर्शन घेणं शक्य होत नाही. पण आपण मंदिरामध्ये जाऊन गर्दी करण्यापेक्षा साधं एक आहे का देवघरामध्ये बघा, प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असेल, विष्णूंची मूर्ती किंवा भगवान विष्णूंचा फोटो असेल, तर भगवान विष्णूंची मूर्ती असेल, तर या सगळ्या गोष्टींचं तुम्ही निश्चितच सेवा करू शकता. खूप जणांच्या घरामध्ये देवघरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची देखील मूर्ती असते. तर त्याच्यावर जर आपण देवघराच्या समोर बसून जर अत्यंत शांतपणे मनापासून श्रद्धेने जर आपण अभिषेक केला तर निवांतपणे, मला सांगा, देव सगळीकडे आहे. फक्त आपल्या मनामध्ये श्रद्धा, भाव आणि नामस्मरण करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. गर्दीमध्ये गेले तर देव पावेलच का, तर असं नाही. जर आपण घरी सुद्धा मनापासून सेवा केली तरी सुद्धा आपल्याला मंत्रस्तोत्रांचं पठण केलं तरी सुद्धा आपल्याला देव पावणार आहे. मनापासून श्रद्धेने केलेली सेवा ही देवापर्यंत पोहोचते. कारण बघा मंदिरामध्ये सुद्धा बऱ्यापैकी गर्दी असणार आहे आणि जवळपास जर तुमच्या घराजवळ एखादं छोटंसं किंवा मोठं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल तर ह्या दिवशी तुम्ही आवर्जून दर्शन घ्यावं. बघा त्याचबरोबर देवासमोर बसून घरामध्ये निवांतपणे आपण ही सेवा करायची, अभिषेक करायचा आहे.
जेणेकरून कुठले मंत्र स्तोत्र आपल्याला पठण करायचे आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून आपले जे काही कार्यक्रम असतात ते पूर्ण उरकून घ्यायचे आहे, सुशोभित व्हायचं आहे, घर स्वच्छ करायचं आहे. घराची लादी या दिवशी नक्कीच तुम्हाला मीठ, हळद, गोमूत्र टाकून पुसायची आहे, जेणेकरून घराचं उंबरठा सुद्धा स्वच्छ करायचं आहे, प्रवेशद्वार स्वच्छ करायचं आहे, उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं, सुंदर सुंदर रांगोळ्या काढायच्या, उंबरठ्याची पूजा करावी, पंचोपचार. ते झाल्याच्या नंतर आपली जी काही देवपूजा आहे ती देवपूजा आपल्याला करून घ्यायची आहे. इष्टदेवतांची, आपल्या आई वडिलांची, गुरूंची आपल्याला म्हणजे आई वडिलांचा आशीर्वाद घ्यायचा आहे, गुरूंची पूजा करायची आहे, सेवा करायची आहे आणि काही स्नान सुद्धा आपल्याला करायचे आहे. बघा, काही देवपूजा ती करून घ्यायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच काय, तर आपल्या देवघरामध्ये जे बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा विठ्ठल रुक्मिणीची जी काही मूर्ती असेल त्याला तुम्हाला अभिषेक करायचा आहे. सर्वप्रथम काय करायचं आहे, तर पिण्याचं पाणी घ्यायचं आहे. अभिषेकासाठी पंचामृताने अभिषेक केला तरी चालेल किंवा पाण्याने केला स्वच्छ तरी चालतो. शुद्ध पाणी घ्यायचं आहे, त्याच्यानंतर अभिषेक करायचा आहे. देवघरासमोर देवपूजा वगैरे झालेली असते, देवघरासमोर धूपदीप लावायचा आहे. दुसरा दिवा, तुपाचा एक दिवा लावायचा आहे. त्याच्यानंतर एक चौरंग, पाट, पिवळं वस्त्र त्याच्यावर अंथरायचं आहे किंवा लाल वस्त्र अंथरायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तामणामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे, विष्णूंची मूर्ती असेल ती ठेवायची आहे. त्याचबरोबर मूर्तीवर आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवर ताटामध्ये घेतल्याच्या नंतर त्याच्यावर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचं 5 पळ्या पाणी टाकून छान असं स्वच्छ म्हणजे पंचामृताने किंवा नॉर्मल पाण्याने ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र जप करून 108 वेळा, 11 वेळा, 21 वेळा किंवा 1 वेळा, 16 वेळा तुम्हाला पुरुष सुक्तम तर या दिवशी पठण करायचं आहे. त्याचबरोबर छान असं गळती पात्र लावून सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता. ते करून झाल्याच्या नंतर भगवान विष्णूंसाठी पांडुरंगाचा खूप मोठा दिवस आहे आणि ह्या दिवशी तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं भगवान विष्णूंच्या मूर्तीवर किंवा भगवान विष्णूंच्या मूर्ती किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीवर त्यांच्यावर तुम्ही 16 वेळेस पुरुष सुक्तमचं पठण करू शकता. अत्यंत प्रभावी सेवा तुमच्याकडनं ह्या दिवशी घडणार आहे. पुरुष सुक्तम तुम्हाला नित्यसेवेच्या म्हणजे काही आपलं नित्यसेवा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. संस्कृतमध्ये, मराठीमध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने 16 वेळा तुम्हाला पुरुष सुक्तम पठण करायचं आहे. त्याचबरोबर अभिषेक करायचा आहे 1 वेळेस किंवा जास्तीत जास्त 16 वेळेस तुम्हाला जमेल त्या पद्धतीने. त्याचबरोबर हे करून झाल्याच्या नंतर पांडुरंगाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. पांडुरंगाच्या मूर्तीवर अभिषेक करताना सुद्धा आपण श्री वत्सम धारणम वक्ष मुक्ता माला क्षराक्षरम हा मंत्र म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र जप करून सुद्धा तुम्हाला अभिषेक करता येतो. दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हाही मिळेल तेव्हा परमपूज्य गुरुमाऊलीने सांगितलेली अतिशय महत्त्वाची सेवा तीच म्हणजेच काय, तर तुम्हाला या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे. श्री वत्सम धारणम वक्ष मुक्त माला षडाक्षरम हा मंत्र जो आहे त्याचा एक तरी माळ जप दिवसभरात केव्हाही करावा. त्याचबरोबर जर तुम्ही पठण केलं तरी चालणार आहे, श्रवण केलं तरी चालणार आहे. त्याचबरोबर पंचामृताने करू शकता तीर्थ किंवा साध्या पाण्याने सुद्धा तुम्ही करू शकता. त्याचबरोबर जे काही पाणी आहे ते तुळशी सोडून कोणत्याही झाडाला तुम्हाला टाकून द्यायचं आहे. देव छान म्हणजे स्वच्छ पुसून वगैरे तुम्हाला देवघरात ठेवायचे आहे. त्याचबरोबर आदल्या दिवशी मनचुडा किंवा तुळशीपत्र तोडायचे आहे तेच तुम्हाला ह्या दिवशी लावायचे, कारण एकादशीच्या दिवशी आपण तुळशी मातेला सुद्धा हात लावत नाही किंवा तुळशीपत्र तोडत नाही, कारण त्यांचा सुद्धा उपवास होतो. भगवान विष्णूंसाठी तुळशीला या दिवशी आपण पाणी घालू नये, जल अर्पण करू नये, फक्त लांबूनच हळद कुंकू अर्पण करायचं आहे, फूल ठेवायचं आहे, धूपदीप दाखवायचं आहे, बस एवढं करायचं आहे. एकादशीला चुकूनही तुळशीपत्र तोडायचे नाही. आदल्या दिवशी तुम्ही निश्चितच तुळशीपत्र तोडू शकता. त्याचबरोबर पूजा मांडणी करत असाल तुम्ही वेगळी पूजा मांडणी सुद्धा करू शकता. जर नसेल करायची तर सोबतच तुम्ही देवघरामध्ये जे काही आहे तिथेच देवघरामध्ये ठेवून सुद्धा मूर्तीला अष्टगंध, हळद, कुंकू लावून किंवा छान असा चंदनाचा टिळा लावून धूप, दीप, अष्टगंध आणि त्याचबरोबर धूपदीप लावून सुंदर असे फुलं अर्पण करून सुद्धा तुम्ही या दिवशी सेवा करू शकतात, पूजा करू शकतात. भगवान श्री हरिविष्णूंच्या फोटोला, बाळकृष्णांच्या मूर्तीला किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल त्यांना सुद्धा तुम्ही तुळशीपत्र या दिवशी आवर्जून एक तरी तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. या दिवशी तुम्ही 1000 तुळशीपत्र सुद्धा अर्पण करू शकता. सगळ्यात प्रभावी सेवा होणार आहे. तुळशीपत्र आपण अर्पण करणार आहोत. आपल्याला माहिती असेल का, ज्यांच्याकडे भगवान श्री विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती असेल किंवा विष्णू सहस्रनामाची पोथी असेल त्याच्यामध्ये विष्णू सहस्रनामावली आहे,
तर त्याच्यात विष्णू सहस्रनामाचं जे काही 1000 नामांचं पठण आपल्याला करायचं आहे, नामस्मरण करायचं आहे. आणि एक जरी तुळशीपत्र तुम्हाला या दिवशी मिळालं तरी तुम्ही या दिवशी एक जरी तुळशीपत्र टाकायचं आहे, किंवा एक नाही मिळालं तरी सुद्धा तुम्ही निश्चितच 108 मिळत, 1 मिळत, 11, 21 जे मिळतील ते टाकायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही आता या दिवशी कुठल्या सेवा करायच्या आहे ते तुम्हाला सांगते. तर सेवा आपल्याला करत असताना काय करायचं आहे, तर गीतेचा 15वा अध्याय नित्यसेवेच्या पोथीमध्ये दिलेला आहे. गीतेचा 15वा अध्याय या दिवशी आपल्याला मराठी असेल किंवा संस्कृतमध्ये असेल, जे तुम्हाला जमेल तो पठण करायचं आहे. गीतेची 18 नावे या दिवशी सकाळी पठण करायचे आहे. नंतर व्यंकटेश स्तोत्रमचं पठण तुम्हाला या दिवशी करायचं आहे. विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. सोबतच आपल्याला भगवान श्री विष्णूचा जो काही मंत्र आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, या मंत्राचा एक माळ तरी मंत्र जप करायचा आहे. या दिवशी रामरक्षा तुम्हाला या दिवशी पठण करायचे आहे. नित्यसेवेच्या पोथीमध्ये सगळ्या काही गोष्टी दिलेल्या आहेत. तुम्हाला गायत्री मंत्र पठण करायचं आहे. विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र याचं सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे. जास्तीत जास्त तुम्हाला श्री सुक्ताचं सुद्धा या दिवशी पठण करायचं आहे. त्याचबरोबर ओम महालक्ष्मीचे विमय विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया. त्याचबरोबर तुम्हाला हे सगळे काही जे मंत्र आहे ते छान पद्धतीने जास्तीत जास्त पठण करायचं आहे. नामस्मरण तुम्ही करू शकतात, पठण करू शकतात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला उपवास करणं शक्य हो किंवा नको पण ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहे. उपवास म्हणजेच काय, तर फक्त जे पोटभर जेवण करणं असं नाही. तर उपवास म्हणजेच काय, एकाग्रताने मनापासून छान अशी सेवा करणं, आपलं मन श्रद्धेने आपल्या परमेश्वराजवळ निवास करणं म्हणजेच आपण उपवास करत असतो. परमेश्वराजवळ बसून नामस्मरण मंत्र स्तोत्र पठण करणे म्हणजेच उपवास असतो. आणि इतर बाकीच्या गोष्टी सुद्धा तुम्हाला करायच्या आहे. फक्त आपल्या परमेश्वराजवळ विराजमान होणे, निवास करणे या दिवशी हा उपवास म्हणजे उपवासाचा अर्थ असतो. अजून एक तो म्हणजेच काय, तर उपवास म्हणजेच काय, तर ह्या दिवशी जे काही शरीरामध्ये आपले इंद्रिय असतात ते शांतपणे काम करत असतात, विश्रांती घेत असतात, म्हणून आपण उपवास करत असतो. आपल्याला त्याचं पुण्य प्राप्त होत असतं. त्याचबरोबर आपणास असं म्हटलं गेलेलं आहे का उपवास म्हटलं का फक्त भाजी चपाती वरण भात खायचा आणि छान पोट भरून आपण जेवण करत असतो असं नाही. सकाळी देवपूजा केली का फुलं अर्पण करायचे, तुळशीपत्र अर्पण करायचं म्हणजे आपलं काम झालं. आणि उपवास करायचा म्हणजे खूप साऱ्या सेवा झाल्या तर असं नाही. तर ह्या दिवशीला खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे. एखादी सेवा जर खरंच मनापासून श्रद्धेने केली तर ती कायमस्वरूपी परमेश्वराजवळ जाणार आहे. आणि ह्या दिवशी तुम्ही विष्णू याग सुद्धा करू शकता, जे की अतिशय उत्तम पद्धतीने तुम्हाला करता येतो. ही सुद्धा छान भगवान श्री हरी विष्णूंची अगदी छान आणि प्रभावी सेवा आहे. या दिवशी तुम्ही सत्यनारायणचं पूजन सुद्धा करू शकतात, कारण भगवान विष्णूंची सेवा जिथे जिथे होते ना तिथे माता लक्ष्मी अगदी भरभरून आशीर्वाद देते. ही सुद्धा तुम्हाला मी बऱ्याच ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून तुम्ही लक्ष्मीच्यासाठी श्री सुक्ताचं सुद्धा पठण करू शकतात. आणि छान पद्धतीने व्रत वैकल्य करून चातुर्मासापासून आपल्या सुरुवात होत असते चातुर्मासाला. आणि निश्चितच या दिवशी जास्तीत जास्त सेवा करून आजचा दिवस तुम्हाला सार्थकी लावायचा आहे. ब्लॉग कसं वाटलं नक्की कमेंट्स करून सांगा. पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉगमध्ये.